नमस्कार. ह्या वेळेला 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा आपण एप्रिलमध्ये सेलिब्रेट करणार आहोत. दरवर्षी आपण मार्चमध्ये करतो, पण ह्या वेळेला जे 15 दिवस आपण जे कार्यक्रम घेणार आहोत ते एप्रिलमध्ये घेणार आहोत. तर 9 एप्रिलपासून याची सुरुवात होणार आहे. तर चला मग पाहूया की आपण 9 ते 23 एप्रिलपर्यंत कोणकोणते कार्यक्रम आणि कोणकोणत्या विषयावर कार्यक्रम घ्यायचे आहेत ते. दिनांक 9 एप्रिल 2026 गुरुवार ह्यामध्ये आपल्याला कोणते कार्यक्रम आणि कोणत्या वयोगटासाठी कार्यक्रम घ्यायचे आहेत ते पाहूया. तर वयोगट आणि लाभार्थी आहेत 3 ते 6 वर्ष, 6 महिने ते 3 वर्ष, गरोदर व स्तनदा. आता ह्याच्यामध्ये उपक्रम कोणकोणते आलेले आहेत, तर पहिला आहे उद्घाटन, दुसरा आहे पोषण रॅली, तिसरा आहे हरवलेला भाग ओळखा, चौथा आहे गृहभेट आवाज ओळखणे, पाचवा आहे पोषक आहाराविषयी माहिती देणे. त्यानंतर दुसरा दिवस 10 एप्रिल 2026 शुक्रवार. आता आपण दर महिन्याच्या 10 तारखेला ECCE डे हा साजरा करतो, तर ह्या वेळेलासुद्धा आपल्याला ECCE डे हा साजरा करायचा आहे. वयोगट आहे 3 ते 6 वर्ष, त्यांच्यासाठी आहे खेळणी तयार करणे. तर आपल्याला यांना शिकवायचं आहे की टाकाऊपासून टिकाऊ आपण कसे तयार करू शकतो, म्हणजे त्यापासून आपल्याला कसं मुलांना शिकवू शकतो ते. त्यानंतर आहे 6 महिने ते 3 वर्ष, ह्यासाठी आहे वस्तूंची लपवाछपवी करणे, हा गेम त्यांच्यासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर आहे गरोदर. गरोदरमध्ये आपण घेणार आहोत सकारात्मक व आनंदी वातावरण. आता ह्यामध्ये जे नवचेतना कॅलेंडर आहे पान नंबर 3 ह्याचा आपण उपयोग करून त्याबद्दल त्यांना माहिती सांगणार आहोत. नंतर आहे स्तनदा माता, त्यांच्यासाठी आहे प्रेमळ चेहऱ्याची ओळख 0 ते 3 महिने. आता हे सुद्धा आपण नवचेतना पान नंबर 4 वरून त्यांना समजून सांगायचं आहे. नंतर आहे 3 ते 6 वर्ष, मुलांच्या विकासात पुरुषांचा सहभाग, म्हणजेच घरामध्ये जी वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा मुलांच्या विकासामध्ये त्यांचा सहभाग कसा होईल हे त्यांना सांगायचं आहे. 11 एप्रिल 2026 शनिवार. वयोगट आहे 6 महिने ते 3 वर्ष, 6 महिने ते 3 वर्षासाठी आहे वस्तू पकडण्यातील गंमत. हे सुद्धा आपण नवचेतना पान नंबर 10 च्यावरून त्यांना माहिती द्यायची आहे. नंतर आहे आवराआवरी नवचेतना पान नंबर 17. 3 ते 6 वर्ष, लहान मुलांची योगासने. त्यानंतर गरोदर माता, त्यांच्यासाठी आहे गर्भातील बाळाशी संवाद. आता हे सुद्धा आपण नवचेतना पान नंबर 3 वरून त्यांना माहिती द्यायची आहे. 4 नंबरवर आहे स्तनदा माता. स्तनपानाविषयी माहिती द्यायची आहे. योग्य स्तनपान आणि शिशुपोषण कसे करावे याबद्दल आपल्याला त्यांना माहिती सांगायची आहे. त्यानंतर दिनांक आहे 13 एप्रिल 2026. वयोगट आहे 6 महिने ते 3 वर्ष. आता त्यांचा उपक्रम आहे नक्कल करूया. ते सुद्धा आपण नवचेतना पान क्रमांक 14 यावरून त्यांचं घ्यायचं आहे, त्यांना सांगायचं आहे. 3 ते 6 वर्षाच्या वयोगटासाठी आहे स्क्रीन टाईम कमी करण्याबाबत जनजागृती, हे आपण गृहभेट देऊन सांगायचं आहे. नंतर घड्याळाची ओळख. त्यानंतर आहे गरोदर माता. आता गरोदर मातासाठी उपक्रम आहे शारीरिक हालचाल आणि व्यायाम. त्यानंतर 4 नंबरवर आहे स्तनदा माता. त्यांच्यासाठी विषय आहे स्तनपानाने माता व बालकाला होणारे फायदे याविषयी जनजागृती. 14 एप्रिल 2026 मंगळवार. 6 महिने ते 3 वर्ष. आता ह्या बाळांसाठी आहे छोटे तालवादक, म्हणजेच पकड सुधारणे, पंचेंद्रियाच्या विकासाला चालना देणे, ह्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची, त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. वस्तूची नावे ओळख. हे आपल्याला अंगणवाडीमध्ये हे गेम घ्यायचे आहेत. नंतर आहे 3 ते 6 वर्ष, गप्पा व वेशभूषा. 3 नंबरवर आहे गरोदर माता. वेळेवर आरोग्य तपासणीबाबत जनजागृती. वेळेवर आरोग्य तपासणीबाबत जनजागृती. 4 नंबर स्तनदा माता. स्तनपानासोबतच्या पूरक आहार कसा व
व कोणता असावा ह्याबद्दल त्यांना माहिती द्यायची आहे. 15 एप्रिल 2026 वार बुधवार. वयोगट आहे 6 महिने ते 3 वर्ष. सावलींच्या खेळाची मजा हे सुद्धा आपण नवचेतना पान नंबर 19 ह्यावरून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 ते 6 वर्ष मुलांसाठी आहे जंक फूडच्या दुष्परिणामविषयी जनजागृती. 3 नंबर आहे पोषण की कहाणी, नानी दादी की जुबानी, त्याबद्दल माहिती द्यायची आहे. 3 नंबर आहे गरोदर माता प्रसूतीपूर्व तयारी, त्याबद्दल त्यांना माहिती द्यायची आहे. नंतर आहे सर्वांना आहार प्रात्यक्षिक, म्हणजेच THR पासून जी पाककृती तयार करतात त्याबद्दल आपल्याला आहार प्रात्यक्षिक घ्यायचं आहे. दिनांक 16 एप्रिल 2026 वार गुरुवार. वयोगट आहे 6 महिने ते 3 वर्ष. ह्यासाठी उपक्रम आहे गिरगिटण्याची मजा. नवचेतना पान नंबर 19 ह्यावरून आपण हा उपक्रम घ्यायचा आहे. 3 ते 6 वर्षासाठी आहे अक्षर व संख्या ओळख आणि रंगकाम. त्यानंतर गरोदर माता ANC लसीकरण शिबिर, ते त्यांचं ठेवायचं आहे. ते आपल्या प्रत्येकीच्या अंगणवाडीत ANC लसीकरण शिबिर दर महिन्याला असतं. आरोग्यदायी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पाककृती स्पर्धा. 17 एप्रिल 2026 शुक्रवार. 6 महिने ते 3 वर्ष ह्या वयोगटातील मुलांसाठी उपक्रम आहे हे सारखे आहे का उपक्रम, नवचेतना पान नंबर 18. नंतर 3 ते 6 वर्ष मुलांसाठी आहे ऐकून कृती करणे, म्हणजे DY पासून आपण खेळणी जे बनवतो त्याची कार्यशाळा किंवा अंगणवाडी किंवा पालकांचा त्यामध्ये घेतलेला पालकांनी त्यांना सहभाग करून घ्यायचा आहे पालकांचा. नंतर आहे गरोदर माता. गरोदर मातासाठी आहे गरोदरपण व स्तनपान या विषयाच्या पूर्वीच्या चुकीच्या समजुती दूर करण्याबाबत शिबिर. 5 आहे पालकांसाठी कुटुंबातील सदस्यांसाठी सुरुवातीच्या मेंदू उत्तेजन आणि ECCE वर जागरूकता सत्रे. आता 18 तारखेला आहे 18 एप्रिल 2026 वार शनिवार. वयोगट आहे 6 महिने ते 3 वर्ष. उपक्रम घ्यायचा आहे गाणी गोष्टी सांगणे. 3 ते 6 वर्ष त्यासाठी आहे शब्द कार्ड व भेंड्या. 3 नंबर स्मरणशक्तीचा खेळ. गरोदर व स्तनदा यासाठी आहे 6 वर्ष पूर्ण झालेल्या बाळांचे अन्नप्राशन व नवीन बालकांचे स्वागत. आणि 5 नंबरवर आहे नाटक सादरीकरण, मुलांवर होणारे संस्कार. दिनांक 20 एप्रिल 2026 वार सोमवार. वयोगट आहे 6 महिने ते 3 वर्ष. उपक्रम आहे रंगबिरंगी अन्नाची ओळख करणे. 2 नंबर 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी आहे प्राण्यांचे मुखवटे. 3 वर आहे स्वओळख, म्हणजे स्वतःचे नाव, पत्ता, आई वडिलांचे नाव आणि मोबाईल नंबर. नंतर आहे गरोदर व स्तनदा, त्यांच्यासाठी आहे पोषण मेळावा. 21 एप्रिल 2026 वार मंगळवार. वयोगट आहे 6 महिने ते 3 वर्ष. त्यांसाठी उपक्रम आहे लपाछपी खेळणे. 3 ते 6 वर्ष वयोगट आहे वर्णनानुसार चित्र ओळख आणि गाणी. गरोदर व स्तनदासाठी आहे पंखुडी पोर्टलविषयी जनजागृती व रजिस्ट्रेशनसाठी प्रोत्साहन. तिथीभोज सामूहिक कार्यक्रम, म्हणजे समुदायाचा सहभाग वाढविण्यासाठी. त्यानंतर 22 एप्रिल 2026 वार बुधवार. वयोगट आहे 6 महिने ते 3 वर्ष. मनोरा उभारणे. 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आहे वस्तू आणि उपयोग अक्षरध्वनी जोडूया. नंतर आहे गरोदर व स्तनदा, त्यासाठी उपक्रम आहे पूरक आहार, पोषणचे चर्चा, विषयानुसार व्हिडिओ दाखवणे. 5 नंबर आहे बालकांच्या मेंदूच्या विकासाविषयी शिबिर. 20 एप्रिल 2026
वार गुरुवार, वयोगट आहे 6 महिने ते 3 वर्ष. आता उपक्रम बघा, कुटुंबातील सदस्यांची नावे सांगणे, नवचेतना पान नंबर 11. 3 ते 6 वर्ष वाटप करूया, बाजाराला जाऊया, भाज्यांची ओळख. गरोदर व स्तनदा माता, त्यासाठी आहे माता बैठक, बाळाची वाढ, विकास, लसीकरण. नंतर आहे शिबिर, स्क्रीन टाईम कमी करण्याबाबत पालक, अंगणवाडी सेविकांची बैठक, व्हिडिओद्वारे जनजागृती. 9 एप्रिल 2026 ते 23 एप्रिल 2026 ह्या कालावधीत आपल्याला हे सर्व वरील कार्यक्रम घ्यायचे आहेत. आपले जे लाभार्थी आहेत 3 ते 6 वर्ष, 6 महिने ते 3 वर्ष, गरोदर, स्तनदा ह्यांच्यासाठीच आपल्याला हे सर्व उपक्रम घ्यायचे आहेत. माझी ही माहिती आवडली असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.